दरम्यान राजश्री पाटलांच्या उमेदवारीला वाशिम मध्ये विरोध केला जातोय। भावना गवळी यांचं तिकीट नाकारल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेत। गवळींच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करत घोषणाबाजीही करण्यात आली आहे। तर राजश्री पाटलांची उमेदवारी गवळींना देण्याची मागणी केली जाते। उमेदवारी जाहीर न केल्यानं कार्यकर्ते वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। काही दिवसांपासून इथले कार्यकर्ते भावना गवळी समर्थक विशेषतः आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। येत्या 2 दिवसांमध्ये भावना गवळींना उमेदवारी द्या अशी मागणी करत होते, अन्यथा आपण राजीनामा देऊ अशी सुद्धा एक इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला होता। आणि त्यानंतर आता राजश्री पाटील यांना उमेदवारी वाशिम मधून दिली जाणार असल्याचं कळतंय। याचाच अर्थ भावना गवळींचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे समर्थक आणि वाशिम मधील हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। उद्या आम्हाला 11 वाजेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेब हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यवतमाळला येणार आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यवतमाळला येणार आहेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर खासदार भावनाताईंचं नाव आहे किंवा नाही हे आम्हाला माहिती होणार आहे। अद्यापही मीडियाच्या माध्यमातून अधिकृत शिवसेनेची यादी निघालेली नाही, पण या ठिकाणी आमच्या कानावर आलेलं आहे की आम्ही मीडियामध्ये पाहतो किंवा खासदार भावनाताई गवळी यांची उमेदवारी म्हणजे कट करण्यात आलेली आहे। परंतु हा खासदार भावनाताईवर अन्याय आहे आणि असा अन्याय एकनाथजी शिंदे साहेब यांनी होऊ देऊ नये। कारण असं जर झालं तर निश्चितच आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अनेक म्हणजे 19 वर्ष मी या तालुक्यामध्ये शिवसेनेचा तालुका प्रमुख राहिलो, आता जिल्हा प्रमुख झालो। मात्र आम्ही पहिल्यापासून या गवळी घराण्याच्या माध्यमातून या शिवसेना या भागामध्ये वाढवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।